बोलणार नाही. का? तू खोटं बोललास ना, आणि मला खोटं बोलणारी माणसं नाही आवडत. अगं पण तुला बरं वाटावं म्हणून खोटं बोललो असेल ना. पण त्याचं मला जास्त वाईट वाटलंय ना, बरं मग मी तुला मस्का मारेन. तरी मी नाही ऐकणार. मग मी तुझ्या आवडीचं तुला काहीतरी खायला करून देईन. अण्णांना फोनवर विचारून आणि नेमकी ती सगळी रेसिपी सुद्धा चुकणार. मी जास्त काहीतरी घालून ठेवणार, कशात तरी काहीतरी कमी होणार, मी जास्त तळणार आणि मग काहीही नीट लागणार नाही. आणि मग माझी गौरी अशीच हसणार. गौरी, ही सगळी स्वप्न नाही पूर्ण झाली. ठीक आहे, काय हरकत आहे. एकमेकांसाठी आपण पाहिली तर होती ना. आता आज तुला जेवढं रडायचंय ना तेवढं खुशाल रडून घे. याच्या पुढे अजिबात रडायचं नाही. प्रॉमिस? I'm sorry. कशासाठी? मी रूल मोडला ना, शेवटी इमोशनल झाले. हरकत नाही, मी तुला माफ करेन, पण एका अटीवर. कोणत्या? आता बायको म्हणून नाही, निदान एक चांगली मैत्रीण म्हणून तरी माझ्याबरोबर आयुष्यभर राहशील. मी तुझ्या बरोबर आयुष्यभर आहे रे, पण सौरभला नाही आवडणार ते. तुला मला एक प्रॉमिस कर, तू लग्न करशील, माझ्या आठवणीत नाही रमणार. कपिल, तू मला प्रॉमिस केलायस ना? गौरी, तू प्रॉमिस मागितलंयस, मी दिलं नाही अजून. मग दे. माझ्या आठवणींवरती ना फक्त माझा अधिकार आहे. आणि निदान त्या आठवणींमध्ये तरी मला तुझ्याबरोबर आयुष्यभर जगू दे ना. मी निघते. गौरी, आम्ही मित्रही नाही आहोत. मी तुझ्याशी लग्न करतेय सौरभ. तुला तेच हवं होतं ना? What an effort, गौरी. बापरे, अजून किती करशील माझ्यासाठी? आता हसून हसून पोट दुखेल माझं. पण मला फक्त एवढंच सांग, हे सगळं करून मी कसं काय जिंकणार होतो? मी तुझ्याशी लग्न करतेय सौरभ. आणि एवढ्याने मी जिंकेन असं वाटलं का तुला? त्याग की मूर्ती गौरी मयेकर, सौ गौरी गोखले की साठे, कुठलं नाव लावणार आहेस तू पुढे? हे सगळं असं होत असलं तरी ह्याचा अर्थ असा होत नाही की मी जिंकलोय. एम आय राईट कपिल? मी कधीच जिंकलेलो नाहीये. आणि प्लीज आज माझी समजूत काढू नका की मी जिंकलोय आणि कपिल हारलाय. मी काय म्हणते, नाही, मी तुम्हाला एक गंमत सांगू का? या सगळ्यात ना
मीही चुकलोय कुठे. मला कळत होतं की मी गौरीच्या मनात कधीच नव्हतो. मी तिचा चांगला मित्र होतो, पण त्या पलीकडे मी कधीच पोहोचू शकलो नाही. मला गौरीच्या मनापर्यंत पोहोचायचं होतं. मला तिच्या मनातल्या त्या कोपऱ्यापर्यंत पोहोचायचं होतं जिथे मुली काही खास स्वप्न ठेवतात. पण तिथे मला नेहमी कपिलच दिसायचा. माझं प्रेम होतं गौरीवर, पण हळूहळू ते प्रेम मागे पडत गेले आणि माझा मेल इगो पुढे येत गेला. आणि तो मला नेहमी सांगत होता की तू एक दिवस त्याला हरवशील आणि गौरीच्या मनातल्या त्या कोपऱ्यापर्यंत तू पोचशील. आणि त्यासाठी मी सगळे प्रयत्न केले, सगळे. 30 डिसेंबरला कपिल आणि गौरी एकत्र होते. हे गावात कोणालाच माहिती नव्हतं. मीच काही लोकांना सांगून ते पसरवलं. त्या लोकांना मुद्दाम तुमच्या घरी फोन करायला लावलं. नाही हो, काहीतरीच काय बोलताय. गोखले कशाला मोडतील लग्न? नाही, मी ऐकलं की तुमची गौरी रात्रभर साठ्यांच्या पुतण्यासोबत होती म्हणे, बंद घरात एकटी. मग मी तुमच्या मनात विष पेरलं आणि तुम्हाला घर सोडायला लावलं. अहो, अपमान कसा काय झाला? मी म्हंटल ना. तो तुम्हाला काय म्हणाला? हा. की ते घर त्याचं आहे, हो. म्हणजे ते तुमचं नाहीये. वर तो म्हणतोय की बाहेरच्यांनी त्यात पडायचं नाही, म्हणजे तुम्ही बाहेरचे, म्हणजे तुम्ही आश्रित आहात, असं त्याचं म्हणणं आहे. अहो, पण आश्रित असा शब्द नाही वापरला त्यांनी. हो, वापरला नसेल, पण त्याचं म्हणणं तेच आहे ना आई. मग कपिलला आणखीन अस्वस्थ करण्यासाठी मी गौरीला मिठीही मारली. पण हे सगळं करून बघतोय तर काय, आज गौरी कपिलला भेटायला गेलीच रामाश्रयामध्ये. याचा अर्थ मी तिला मिळवू शकलो नाही, मी तिचं मन जिंकू शकलो नाही. मी तिच्या मनाच्या त्या कोपऱ्यात जागा करू शकलो नाही. हे सगळं तू केलं सौरभ? हो, पण फक्त जिंकण्यासाठी. रादर कपिलला हरवण्यासाठी. एक बार जीतने के लिए कितनी बार हारा. पण मग आता तुम्हाला गौरीशी लग्न करायचं नाहीये का? करायचं ना, मला मनापासून लग्न करायचं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर फक्त द्वेष निर्माण झाला असेल माझ्याबद्दल. पण तरीही मी तुझ्याशी लग्न करेन, कारण माझ्या आईने शब्द दिलाय तुला आणि तुझ्या घरच्यांना. सॉरी कपिल, मला हरण्याची सवय नाहीये.